नमस्ते. मी शिल्पा आकार रांगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे चित्रांगण काढण्याची अजून एक वेगळी पद्धत. हो मैत्रिणींनो, आज आपण ह्या रांगोळीचे बरेच वेगवेगळे आणि वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. अगदी अशी मी काळ्या रंगाची रांगोळी खाली अंथरून घेतली आहे आणि त्यावर ही शीट मांडली आहे. वेगवेगळ्या रंगाच्या फोम शीट, ग्लिटर फोम शीट्सवर सुद्धा ह्या रांगोळ्या खूप सुंदर दिसतात. आता मुळात बरेच जणांचे मला क्वेरी आणि कमेंट्स येतात की ह्या स्टिकर्सना, ह्या कॅमलिन पेंट मार्करने ड्रॉ केलेल्या शीटला आपण रांगोळी बोलू शकतो का? का नाही बोलू शकत? रांगोळी काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे मटेरियल पूर्वीसुद्धा वापरत आलेलो आहोत. अगदी चैत्रांगण पांढऱ्या दगडाने काढलेली अशी आकृती असायची. तुम्ही विचार करा ना, छोट्या छोट्या ह्या सिम्बॉल्स रांगोळीने फ्लोअरवर काढणं किती डिफिकल्ट जात असेल पूर्वी. त्यामुळेच अगदी तांदळाचं पीठपासून पांढरा खड्यापासून असे काही मटेरियल वापरण्यात आले. तर मॉडर्न पद्धतीनुसार जर आपण ही पद्धत वापरली असेल तर काय बिघडलं? आपल्याला फक्त आपलं घर सजवायचं आहे आणि आपल्या दारापुढे चैत्र महिन्यात नवीन नवीन रांगोळी काढायची आहे. ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये हे 2 प्रकारचे मी पेन वापरले आहेत. ऑफिस मेटचा हा अगदी थिन पेन आणि कॅमलिन पेंट मार्करचा हा थिक पेन, ज्याचे निब दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. एक जाड आहे आणि खूपच पातळ आहे. आता हा नवीन पेन असल्यामुळे त्याची जी इंक आहे ती अगदी कमी आणि छोट्या छोट्या लाईन्समध्ये पडते आहे. पण जेव्हा तो जसा जुना होत जातो तसे त्याचं जे हे इंक पडण्याची जी पद्धत आहे ती थोडी जाडसर होऊन जाते. मैत्रिणींनो, याच्यापूर्वीसुद्धा आम्ही एक चैत्रांगण रांगोळी तुमच्यासमोर सादर केली होती. त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात. पण चैत्रांगण हे नाव कुठून आलं? अगदी ही रांगोळी कुठून आली? ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आपल्या व्हिडिओमधून करत असतो. चैत्रांगण म्हणजे चैत्र महिन्यात अगदी उंबरठ्याबाहेर, देवापुढे, ताटापुढे, घरात कॉर्नरला दिवाबत्तीपुढे अशा बऱ्याच ठिकाणी अगदी दिवे लागणीच्या वेळेला दिवेभोवतीसुद्धा आपण रांगोळी काढत असतो. पण तीच रांगोळी जर अशी असेल की ती पुसणार नाही, घाणेरडी होणार नाही, पसरणार नाही, पायाला लागणार नाही, तर डेफिनेटली आपण रांगोळीने आपलं पूर्ण घर सजवून टाकू. हो की नाही? तेच बघा, किती छान पद्धतीने ही जी कॅमलिन पेंट मार्करने ट्रेस केलेली डिझाईन उमटली आहे. या डिझाईनला मी मार्करनेच एक फ्रेम आखून घेते आहे, म्हणजेच एक लाईन आखून घेते आहे, ज्यामुळे आपली आकृती अगदी शिस्तबद्ध वाटेल. तुम्हाला माहिती आहे का, आपण ह्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो. याला जर मी फक्त पहिल्या ओळीतली जर मी लाईन घेतली आणि त्यालाच फक्त बॉर्डर केली, तर ती बॉर्डर मी वेगळी वापरू शकते आणि खालच्या या चिन्हांची बॉर्डर वेगळी वापरू शकते. चैत्रांगण म्हणजे सिम्बॉल, चिन्ह. हिंदू परंपरेमध्ये वापरण्यात येणारी सगळी धार्मिक चिन्ह म्हणजेच चैत्रांगण रांगोळी. आपण ती वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो. अगदी मंगळवारची काढत असताना श्री गणेशापासून श्रीपासून स्टार्ट करून आपण गणेशाशी रिलेटेड सगळे सिम्बॉल आपण आपल्या रांगोळीत ड्रॉ करू शकतो. शंकर म्हटलं तर सगळ्याच गोष्टी आल्या. बेलपत्र आलं, पिंड आली आणि डमरू आले. हे असेच सिम्बॉल्स त्यामध्ये ड्रॉ करत असतात. गायमुखी किंवा गाय, गोपद्म ह्या सगळे सिम्बॉल्स आपल्या ह्या चैत्रांगण अशा डिझाईन्समध्ये समाविष्ट होतात. पण पहा ना, त्याला बनवण्यासाठी आपण शोधलेली ही मेथड किती सोपी आहे. जिथे जिथे पातळ लाईनी होत्या किंवा जिथे जिथे खूप कॉम्प्लिकेटेड अशी डिझाईन तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थिन पेपर वापरा, पेन वापरा. पण जर एकदम थिक असेल, जसं स्वस्तिक होतं आणि श्री लिहिलं होतं, तर ते आपण कॅमलिन पेंट मार्करने नक्कीच काढू शकतो. आता ही शीट पूर्णपणे बॉर्डर कंप्लीट करून झाल्यानंतर मी त्याला लाईन टू लाईन कट करून घ्यायला घेतलं. हळूहळू प्रत्येक लाईनच्या बाजूला कट करत गेले. कट केलेलं हे जे डिझाईन आहे ते तुम्ही कशा वेगवेगळ्या पद्धतीने सजवू शकता ह्याची आयडिया काहीशी देऊ पाहते. चला तर मग बघूया ह्याच डिझाईनला तुम्ही अजून कशा वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकता. तुम्हाला माहिती आहे का की चैत्रांगण असे काही रांगोळीचे प्रकार असतात हे मला पहिल्यापासून माहितीच नव्हतं.
अगदी आत्ता जेव्हा ह्या फील्डमध्ये उतरल्यानंतर मला थोडीफार कल्पना आली की चैत्रांगण म्हणजे काय. आणि मग नंतर माझ्याकडे विचार होता की अरे इतकी छोटी डिझाईन रांगोळीने कशी काढायची. तर पांढऱ्या रंगाचा दगड किंवा अगदी वेगवेगळ्या रंगाचे दगड वापरले जायचे हे सिम्बॉल काढण्यासाठी. मग ती जर रांगोळी असेल तर ही नक्कीच एक रांगोळी आहे. आणि ती कशी वेगवेगळ्या पद्धतीने वापरायची चला तर बघूया. ग्रीन फोम शीटवर ठेवल्यानंतर काहीशी त्याचा असा लूक येतो. पिंक फोम शीट ठेवल्यानंतर काहीसा असा लूक येतो. म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या बेसवरती रांगोळ्यांवरती ही डिझाईन उत्तम दिसते. अगदी गोल्डन येल्लोवर सुद्धा ही डिझाईन खूपच छान दिसते. रेड तर एनी टाईम फेवरेट, ऑल टाईम फेवरेट म्हटला तरी चालेल. रेड, मरून, ब्लू असे बॅकग्राऊंड खूपच चालतात आणि त्यावर ही डिझाईन बघा किती सुंदर दिसते. मैत्रिणींनो, आपल्या आयडिया, आपल्या क्रिएटिव्हिटी ह्याला लिमिट्स नाही आहेत. तुम्ही तुमच्या आयडियाज, क्रिएटिव्हिटी तुमच्या प्रत्येक कामामधून दाखवू शकता आणि तेच मी इथे केलं आहे. अगदी एखादी फ्रेम आपण अशी कट करून किंवा लावून आपण उंबरठ्यावर पट्टीसुद्धा बनवू शकतो या सिम्बॉलची. आहे ना खूपच उत्तम अशी आयडिया. तर वाट कसली पाहताय? तुम्ही पण आजच एखादी चैत्रांगण रांगोळी नक्कीच करून पहा आणि हो, प्रत्येक चैत्र महिन्याच्या ह्या प्रत्येक दिवशी वापरा. आता रांगोळी तर पूर्ण झाली, पण मला ना अजून एक आयडिया भेटली आणि ती म्हणजे काय होती, मी जिथून रांगोळी ट्रेस केली त्याच्या उलट्या साईडला पकडली आहे बघा डिझाईन आणि त्यावरती मी अगदी रंग चढवून घेते आहे. कॅम्लिन पेंट मार्करबरोबर व्हाईटबरोबर रेड, ब्लू, ग्रीन असे वेगवेगळे 5 कलरसुद्धा मिळतात बरं का. ते सुद्धा तुम्ही रांगोळीमध्ये वापरू शकता. बघा तुमची रांगोळी किती सुंदर होईल ते मग. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे, कधी-कधी एका फील्डमध्ये काम करत राहिलं ना, की त्यामधल्या ना बऱ्याच अशा छोट्या-छोट्या गोष्टी सुचत असतात. पण कधी-कधी त्या गोष्टी आपल्यासमोर प्रेझेंट करताना थोडेसे प्रॉब्लेम्स येतात बरं का. आता इथे बघा, काळ्या रंगाचा मी रांगोळीचा बेस हांतरून घेतला आहे आणि त्यावर आपली ही शीट ठेवली आहे. आहे ना खूप सुंदर दिसणारी अशी रांगोळी. अगदी चैत्र प्रसन्न वाटतंय. ह्या सगळ्या धार्मिक चिन्हांचा वापर, महत्त्व फार वेगवेगळं आहे आणि म्हणूनच त्या वेगवेगळ्या सणांच्या दिवशी, वेगवेगळ्या वारांच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीचे चैत्रांगण काढले जाते. पण आपण दाखवतो आहे वेगवेगळ्या पद्धतीने चैत्रांगण काढायची आणि अगदी सोपी आणि इझिएस्ट मेथड. जर तुम्हाला कसं वाटला, नक्कीच आवडला असेल तर नक्की करून पहा. आणि हो, आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.